पेशंट आणि डॉक्टर यांचं नातं तसं जिव्हाळ्याचं. डॉक्टरांना पेशंटकडून जितकी माहिती व्यवस्थित दिली जाते तितका पेशंटला उपचार व्यवस्थित मिळतो. अशात पेशंटच्या महत्त्वाचा भाग असलेल्या हृदय आणि मेंदूसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या समस्येवर उपचार करणं हे जिकिरीचं आणि कष्टमय परिस्थिती आहे. हल्ली आपण हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं वृत्त ऐकलं असेल, पण सर्वात गुंतागुंतीच्या मेंदूसारख्या अवयवांवर सुद्धा बायपास शस्त्रक्रिया करून ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. अवंतीनगर परिसरात असलेल्या डॉक्टर सचिन बलदवा यांच्या SS बलदवा हॉस्पिटलमध्ये नुकतेच डॉक्टर सचिन बलदवा यांनी मेंदूसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या अवयवावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली आहे. अशा पद्धतीची शस्त्रक्रिया सोलापूर जिल्ह्यात प्रथमच करण्यात आली. सोलापूरसह मराठवाडा आणि आजूबाजूच्या 100-200 किलोमीटर परिसरात असलेल्या कोणत्याही मोठ्या शहरातील हॉस्पिटलमधून अशा पद्धतीने शस्त्रक्रिया यापूर्वी झाली नाही. सोलापूरच्या डॉक्टर सचिन बलदवा यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेली शस्त्रक्रिया ही प्रथमच घडली आहे. सध्या रुग्णांची तब्येत उत्तम आहे. डॉक्टर सचिन बलदवा यांनी केलेल्या मेंदूच्या बायपास शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल डॉक्टर मित्र समूहासह रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांचं अभिनंदन केलं. डॉक्टर सचिन बलदवा यांनी यापूर्वी मेंदूतील गुंतागुंतीच्या समस्या रुग्णाबरोबर सलग 6 तास बोलत ओपन मेंदू शस्त्रक्रिया यशस्वी केली होती. विशेष म्हणजे यावेळी रुग्णाला भूल सुद्धा देण्यात आली नव्हती. आता पुन्हा एकदा डॉक्टर सचिन बलदवा यांनी बायपास मेंदू सर्जरी करून नवा विक्रम केला आहे.